टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। आपण सध्या रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील खाम परिसरामध्ये आहोत। अचानक 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसाचा फटका जो आहे तो अनेक नागरिकांना बसताना दिसतोय। सध्या मी खाम या परिसरामध्ये आहे। आपण पाहता हे घर आहे, या घरामध्ये अचानक पुराचं पाणी जे आहे ते आल्यामुळे पूर्णतः जनजीवन जे आहे ते एकंदरीत विस्कळीत झालं होतं। अचानक या घरच्यांच्या या लोकांची जी आहे ती तारांबळ उडाली होती। आपण पाहताय एकंदरीत कशा पद्धतीमध्ये या घरामध्ये पाणी साचलं होतं आणि त्याचा पूर्णतः फटका जो आहे तो येथील नागरिकांना बसलेला आहे। आपल्यासोबत या ज्यांचं घर आहे त्या आहेत, काय सांगाल एकंदरीत अचानक पाणी आल्यामुळे काय तारांबळ उडाली? आम्हाला काय करायचं सुचतच नव्हतं। आम्ही खूप वेड्यासारखी झालो, आम्हाला काय समजलंच नाही काय करायचं ते। याआधी असं कधी पाणी आलं होतं का? नव्हतं आलो, फर्स्ट टाइम आलो। पाणी अचानक आलं, सामान कसं उचललं, काय काय केलं, कोण कोण मदतीला आलं, कसं काय? माझ्या चुलत दिरांची 2 मुलं आलेली, जी आता पोलीस मध्ये भरती झाली ती मुलगी, आणि माझी 3 मुलं, माझा नवरा आणि शेजारचे आहेत ना म्हणजे भास्कर खामकर, त्यांनी आम्ही सगळ्यांनी हे करून सामान सगळं उचललं आणि पटापट ठेवलं वरती। काय काय नुकसान झालंय तुमचं? म्हणजे तांदूळ वगैरे भिजले, कांदे भिजले, बाकी कपडा लत्ता पण भिजला, ते खाली होतं ते सगळं। आपण पाहतोय पावसाळ्यामध्ये खरं तर कोकणातले शेतकरी जे आहेत ते अन्नधान्य भरून ठेवतात, मात्र अचानक या आलेल्या पावसामुळे पूर्णतः यांच्या ज्या अन्नधान्याचं देखील नुकसान झालेलं आहे। आपण पाहतोय यांची खाट आहे आणि खाटेवरती पूर्णतः सामान जे आहे ते या कुटुंबियांनी ठेवलेलं आहे। एकंदरीत पूर्णतः यांचं जनजीवन जे ते विस्कळीत झालेलं आहे आणि घरामध्ये चिखलाचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे। आपण पाहतोय एकंदरीत त्यांच्या घरामध्ये हे अशा पद्धतीमध्ये चिखलाचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे। काय सांगाल एकंदरीत अचानक पाऊस आला, पाणी भरलं, कशी तारांबळ उडाली? 5 ते 6 मिनिटात लगेच पाणी आंघोळ धुत होतो, लगेच आंघोळ धुत आपण नाही आले, तेवढ्या येतात पाणी आलं लगेच 1-2 मिनिटांमध्ये। तुम्ही कसं आवरावर केलीत मग अचानक? आम्हाला पाणी घालायला जायचं, पाण्याचा फक्त बंदोबस्त केला, साईडचे पाणी जे पॅक होतं ते सगळं फोडलं आम्ही, साईडला पाणी जायला मार्ग केला, तरी पण पाणी आटपलं नाही। प्रशासनाकडनं काय अपेक्षा आहे? कसं ते काय, हे कसं आहे रोडचं काम आहे ना, ते गटार नसल्यामुळे पाणी आलं इथे। गटर साईडला असते, समोर पाणी नसतं आलं एवढं। गटर जमणार ह्या साईडला बांधतच नाही गटारात। आम्ही पंचायत मध्ये गेलो, गटारसाठी हे केले तर गटर बरोबर ह्या साईडला होत नाही बोलले ते। बरं, म्हणजे महामार्गाच्या कामाचा फटका कुठेतरी बसला? हा, ते बोलले गटार, आम्ही 2-3 वेळा गेलो पंचायत मध्ये, ते बोलले गटार हे एवढंच फक्त गटार, पुढे गटार नाहीत बोलले आमच्या बाजूला ह्या साईडला, त्यांना आम्ही कल्पना दिलेली आधी। आपण पाहतोय अचानक आलेल्या या मुसळधार पावसाचा फटका या नागरिकांना बसलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या सामनाचं देखील नुकसान झालेलं आहे आणि पूर्णतः त्यांचं जे जनजीवन होतं ते पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे। राज वैश्वपाळ, टीव्ही मराठी, खाम। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।